सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एका खास विषयावर बोलणार आहे, म्हणजे सर्वच महिलांसाठी एकदम उपयोगी आणि सोयीस्कर असणारी एक वस्तू आहे, त्याच्याविषयी आपण बोलतोय। तर पुढे तुम्हाला सगळं डिटेल मी सांगणारच आहे, बट माझ्या हातात एक वस्तू आहे, ती बघितल्यानंतर बऱ्याच जणांना आयडिया आली असेल ही काय असेल बरं। तर तुम्ही ओळखू शकत असाल तर ओळखा, नसेल तर मी सगळी माहिती ह्याची सांगणारच आहे तुम्हाला। तर असे हे 3 स्पॉन्ज आपल्याला भेटतात। तर ऑनलाईन तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरून घेतलं तरी चालेल, पण फ्लिपकार्टवरून मी हे घेतले। तर ह्याचा यूज आपल्या महिलांसाठी स्पेशली खूप खूप गरजेचं आहे। म्हणजे घरातलं काम फटाफट करायचं असेल तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता। म्हणजे आपली 8 दिवसाची एकदम जास्त डीप क्लिनिंग असते, त्यावेळेस आपण ह्याचा वापर करू शकतो। तर हा स्पॉन्ज मला एवढा आवडला आहे। याचं नाव मॅजिक इरेझर आहे। तर याला मॅजिक इरेझर म्हणतात, मी असं म्हणते। तर तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही एवढं आपलं काम हलकं करतं। जर आपले स्विच खराब असतील, म्हणजे स्विच बटणं आपली सगळी घाण होतात, बऱ्याच वेळा आपण बटन दाबतो त्यावेळेस बटणं खराब होतात, तर ती बटणंसुद्धा क्लीन करायचं काम हे करतं। जस्ट पाण्यामध्ये बुडवायचं आणि पुसून घ्यायचं। तर हे कसं क्लीन होतं ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। आणि दुसरं म्हणजे जर आपलं शूज वगैरे चप्पल घाण असेल, बऱ्याच वेळा पावसाळ्यात घाण होते आणि आपण कितीही स्क्रब केला तर त्याची पॉलिश जाते किंवा ते व्यवस्थित क्लीन होत नाही। पण हा जो इरेझर आहे त्याने तुम्ही शूजसुद्धा क्लीन करू शकताय। जस्ट पाण्यामध्ये बुडवायचं, सोप वगैरे काही लावायचं नाही आणि पुसून घ्यायचं। जस्ट असं तुम्ही पुसलं की तुम्हाला समजेल सगळं काही क्लीन होऊ शकतं। ह्याच्यापासून तुम्ही मिक्सरसुद्धा क्लीन करू शकताय, नंतर फ्रीज क्लीन करू शकताय। विशेष म्हणजे ह्याच्यामुळे तुम्ही आरसासुद्धा, म्हणजे अलमारीचा जो आरसा असतो, मोठा ग्लास असतो, तो सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता। बऱ्याच वेळा काय होतं, आपण पावडर लावतो किंवा बेसिनच्या शेजारी पाण्याचे डाग वगैरे आरशावर पडतात, पण ते काढायला जरा जास्त डिफिकल्ट होतं। म्हणजे रोजच्या रोज पुसलं तर तो आरसा क्लीन राहतो, पण 8 दिवसातनं जर तुम्ही आता ती आरसा क्लीन करायला घेतला तर जास्त त्रास होतो। म्हणजे पहिल्यांदा एकदा आपण शॅम्पूनं त्याला वॉश करतो, नंतर क्लोथनं पुसतो, नंतर टिश्यू पेपरनं, नंतर न्यूजपेपरनं, असं प्रोसेस बाय प्रोसेस केल्यानंतर कुठे आरसा एकदम व्यवस्थित क्लीन होतो। पण ह्या जर इरेझरचा तुम्ही वापर केला, जस्ट तुम्ही असं पुसलं तर सगळं काही त्याच्यावरचं स्टेन आहेत ते जातात। पावडरचे डाग असू द्यात, पाण्याचे डाग असू द्यात, असा कसा क्लीन करायचा ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे। आणि विशेष म्हणजे प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असतात आणि लहान मुलं भरपूर भिंतीवरती लाईन ओढतात। प्रत्येकाच्या घरी आपण गेलो तर अशा ह्या भिंतीवर रेषा दिसतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला त्या रेषा पुसायचे असतात, पण कितीतरी प्रयत्न केला तर रेषा जात नाही, पण तिथला पेंट जातो। तर हा इरेझर ज्या पेनाच्या रेषा आहेत त्या लगेचच काढतो। तर तो कसा काढतो तो पण आपण पुढे बघूया। म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याचे किती फायदा आहेत। आणि अजून तुमच्या आयडियाने तुम्हाला काही क्लीन करायचं असेल तर तुम्ही करू शकताय। आणि हा इरेझर घ्यायच्यापूर्वी मला एवढंच माहीत होतं की भिंतीच्या रेषा किंवा बटणं वगैरे साफ करण्यासाठी हा इरेझर वापरतात, बट बाकी जे एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट आहेत ना ते मी स्वतः करून बघितलं आहे। मी स्वतः म्हटलं की बघावं आपण काय काय कसं कसं क्लीन होतं आहे, त्यासाठी मी हे सगळं क्लीन करून बघत होते। तर ते क्लीन होत गेलं आणि कपाटं पण घाण असतील तर ती पण जस्ट अशी पुसली तरी स्वच्छ होतात। बरंचसं काय काय क्लीन होऊ शकतं। तुम्ही अजून ट्राय करून बघा काय काय क्लीन होते आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही कोणकोणत्या वस्तू याच्यापासून क्लीन केलेत। आणि हा जर इरेझर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी टॅग करते प्रोडक्ट, तुम्ही नक्की त्या लिंकवरून घेऊ शकता। आणि चला तर मग आता आपण पुढे बघूया काय काय साफ करू शकतो आपण ह्याने। आता सध्या तरी पावसाचे दिवस आहेत, म्हणजे पावसाळा सुरू आहे, बट इथं केरळामध्ये हमेशाच पाऊस असतो, त्यामुळे चप्पलची अशी अवस्था होऊन जाते। सँडल असू द्या, चप्पल असू द्या, शूज असू द्या, असेच घाण होतात। तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण सारखं सँडल स्वच्छ करायला लागलो तर त्याची फिनिशिंग, त्याचं जे कोटिंग असतं ते निघून जातं आणि नंतर लगेच ती डॅमेज पण होऊन जाते। पण हा मॅजिक इरेझर जो आहे तो म्हटलं घेऊन बघावा कसा आहे, आपण ट्राय करून बघावा। त्यासाठी मी पहिल्यांदा एक छोटा पॅक घेतला आणि बघितलं मी, म्हणजे शॉक झाले लिटरली की एवढं सगळं स्वच्छ होऊ शकतं एवढ्या लगेचच। तर इथे बघा जस्ट मी ते पाण्यामध्ये स्पॉन्ज बुडवला आहे आणि त्याने फक्त असं पुसून घेते आणि थोडंसं रफ केलं तरीसुद्धा हे व्यवस्थित क्लीन होऊन जाते। म्हणजे ही माझी आवडीची चप्पल आहे आणि मला घालता येत नव्हती, घाण एवढी व्हायची सारखी सारखी, त्यामुळे मी जास्त घालत नव्हती। पण आता एवढं स्वच्छ लगेचच होऊन जाते म्हटल्यानंतर आता
घालणार इथून पुढे नेहमी. तर इथं बघा की लगेचच सगळं काही क्लीन झालेलं आहे. म्हणजे किती थोड्या टाईममध्ये आपण हे स्वच्छ करू शकतो. मॅजिक इरेझरचे मी भरपूर व्हिडिओज बघितले होते आणि व्हिडिओ थ्रूच मला माहिती झालेलं की हे असं असं काम करतं आहे. तर मला वाटलं की अजून आपण भरपूर काय काय क्लीन होतं ते बघावं. पुढे मी अजून भरपूर एक्सपेरिमेंट करणार आहे, अजून काय काय क्लीन करू शकतो ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, म्हणजे सांगणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, एक चप्पल मी क्लीन केली आहे आणि दुसरी बघू शकताय दोन्हीची अवस्था. तर तशीच सेम आपण ही सुद्धा करू शकतो. तर दोन्ही चप्पल मी क्लीन केलेली आहे, चकाचक निघले. आणि हा स्पॉन्ज वॉश करताना जस्ट नळाखाली धरायचा, व्यवस्थित क्लीन होऊन जातो. त्याच्यामध्ये काहीसुद्धा आपल्याला लिक्विड वगैरे कुठलं टाकायचं नाही. आणि हा जो मॅजिक इरेझर आहे तो घेऊन मी आता 3 महिने झालेत, बट क्लीन सगळं होतं त्यामुळे काही व्हिडिओ करू शकत नव्हते. तर म्हटलं 3 महिन्यानंतर आपण हे जरा थोडंसं घाण होऊ द्यावं आणि नंतर व्हिडिओ काढावा. तर आता 3 महिन्यानंतर मी हा व्हिडिओ काढते फ्रेंड्स. तर हे बघा, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय सुद्धा. स्वच्छच जर स्विचबोर्ड असेल तर आपण कसं पुसून वगैरे दाखवणार ना. तर आता बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो, बटणं दाबताना भिंतीवर सुद्धा आपला हात लागला जातो आणि तो पोर्शन पण घाण होऊन जातो. तर तो सुद्धा एकदम क्लीन होऊन जातो. इथे पाहू शकता तुम्ही, काहीही केलेलं नाही, जस्ट ह्या इरेझरनं असं हे पुसलं आहे. आणि हे इरेझर केमिकल फ्री आहे, त्यामुळे काही साईड इफेक्ट नाहीत. भरपूर व्हिडिओज मी बघितलेले होते पूर्वी. तर कधी एकदाचं घेईन असं मला झालेलं, लगेचच ऑर्डर केला आणि भेटलासुद्धा. तर पहिलं मी 3च घेतलेलं आणि नंतर मी 10चा पॅक घेतला आहे असावा म्हणून. तर इथे बघा, फ्रीजवरती वगैरे पाण्याचे डाग पडलेले असतील तर ते सुद्धा आपण व्यवस्थित पुसू शकतो. एकदम चकाचक होतो आणि पाण्याचे नळसुद्धा एकदम स्वच्छ होतात फ्रेंड्स. तर हे बघा, ज्यावेळेस आपण फ्रीज क्लीन करतो त्यावेळेस ना तो जो स्पॉन्ज आहे एकदम पिळून घ्यायचा, कारण फ्रीजवर लगेच डाग पडतात पाण्याचे. आणि नंतर असं हे पुसायचं. हा जर स्पॉन्ज आपल्याकडे असेल तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ह्याचा भरपूर वापर करता येईल. म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याकडे जास्त टाईम नसतो पुसण्यासाठी वगैरे, हा स्पॉन्ज घ्यायचा, जस्ट लगेच पुसायचं, चकाचक होऊन जातं. तर हा स्पॉन्ज घेतल्यापासून ना मी सगळ्या वस्तू एकदम चकाचक करायला लागले. म्हणजे की सगळं लगेचच क्लीन होऊ शकते असं वाटतं, त्यामुळे लगेच क्लीन करते. आणि क्लीन केल्यानंतर आपल्याला एक मनाला समाधान भेटतं की हां, ह्याने क्लीन होतं आहे आणि आपल्याला त्रास पण नाही. जर तुम्हाला वॉशिंग मशीन क्लीन करायची असेल तर तीसुद्धा ह्याच्याने तुम्ही करू शकता. इथं बघू शकताय, एकदम स्वच्छ निघते. आणि कितीही घाण झालेली वॉशिंग मशीन असू द्यात, भिंती असू द्यात किंवा चप्पल असू द्यात, भांडीसुद्धा होतात की नाही ते मला माहीत नाही. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील. तर स्पेशली ह्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंगचे, टूरचे जास्त व्हिडिओज मी अपलोड करत असते. तर बघू शकता किती स्वच्छ ही वॉशिंग मशीन झालेली आहे. तर आता ही पण क्लीन झाली. आणि मिक्सर आपण बघूया. मिक्सर बऱ्याच वेळा काय होतं की मिक्सर स्वच्छ करायचं म्हटलं की आपल्याला नको वाटतं, पण असा जर मॅजिक इरेझर आपल्याला भेटला तर एका झटक्यामध्ये आपण हा मिक्सरसुद्धा क्लीन करू शकतो. मिक्सर एक अशी वस्तू आहे की नेहमी आपल्याला दररोज लागतेच आणि ती घाण पण होते. त्यामुळे जर मॅजिक इरेझर असेल तर असं आपण लगेच एक काम झालं की लगेच जस्ट आपण पुसून घेऊ शकतो आहे. तर पूर्ण मिक्सरसुद्धा क्लीन होऊ शकतो आहे. मला पहिल्यांदा विश्वास नव्हता की मिक्सरसुद्धा क्लीन होतो आहे का नाही. तर मिक्सरसुद्धा क्लीन झाला. त्यावेळेस मला भारी वाटलं, कारण मिक्सर क्लीन करणं एक मोठं टास्क वाटतं मला, कारण लगेचच तो क्लीन होत नाही. आणि आपण जस्ट ह्याने लिक्विडने वगैरे क्लीन करायचं म्हणलं तर ह्याच्यावर स्क्रबने जर थोडंसं असं घासलं तर क्रॅश पडतील का काय अशी भीती वाटते, आणि पडतात बऱ्याच वेळा. त्यामुळे मिक्सर अजून घाण होतो. आता ही मिक्सरची वायर तुम्ही बघू शकता किती घाण झालेली. तर तीसुद्धा जस्ट अशी पुसली तरीसुद्धा चकाचक झाले. म्हणजे तुम्ही समजू शकताय की एक मॅजिक इरेझर जर आपण घेतला तर आपली सगळी कामं एकदम सोपी होऊन जाणार आहेत. क्लिनिंगचा जो प्रश्न आहे तो सुटणार आहे. फटाफट सगळं काही क्लीन होऊ शकते. तर हा मला एवढा आवडला की मला वाटलं की तुमच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या. जर मी तुम्हाला जास्त सांगितलं असतं मिक्सर क्लीन करू शकतो आहे, पाण्याचे नळ क्लीन करू शकतो आहे, किंवा चप्पल पेशा जर भिंतीवर ओढलेल्या असतील तर त्या पण क्लीन करू शकतो आहे, पण तुम्हाला विश्वास बसला नसता. त्यामुळे म्हटलं की लाईव्हमध्ये करून दाखवावं, म्हणजे तुम्हाला जास्त विश्वास बसेल.
आता हा जो पाण्याचा नळ आहे तो भरपूर वर्षापासून असाच पडलेला आहे. आम्ही यूज करत नाही, काही नाही. पण एकदम घाण झालेला आहे. म्हटलं हा क्लीन होतोय का बघावं. तर जे प्रेशरनं ते पुसलं तर सगळं जे पाण्याचे डाग होते ते निघून गेलेत. तुम्ही इथे बघू शकताय. आणि हे ज्यावेळेस क्लीन झालं त्यावेळेस मी तर शॉक झाले, कारण बाथरूममधले नळ असते ते असेच घाण होतात. कितीही आपण घासले तर पाण्याचे डाग पडून लगेच ते घाण होतात. बट असा हा एरिया जर असेल तर आपण लगेच ते क्लीन करू शकतो. रोज म्हटलं तरीसुद्धा जस्ट पुसूनच घ्यायचं आहे, आपल्याला जास्त मेहनत करायचीच नाही. तर आता तुम्ही बघू शकता एकदम नव्यासारखा चकाचक हा नळ झालेला आहे. तर घरातले सगळे नळ मी असे चकाचक करून ठेवलेत आणि बेसिनसुद्धा तुम्ही याने क्लीन करू शकता. इथे बघू शकता तुम्ही. आणि ज्या भिंतीवर रेषा आहेत त्यासुद्धा इझिली ह्या इरेझरने पुसल्या जातात. आता एक काम मात्र तुमचं हलकं झालं असेल. सारखं सारखं मुलांना ओरडायला लागणार नाही की भिंतीवर रेषा ओढू नका. ओढल्या तरीसुद्धा तुम्ही लगेचच पुसू शकता, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ते बघू शकता इझिली या इरेझरने ह्या रेषा पुसल्या गेलेल्या आहेत. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा जर व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि